बुधवारच्या मध्यरात्री झाली. आईसाहेबांनी शिवाजी महाराजांचा हात हातात धरला होता आणि आई जिजाऊंनी हळू 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 डोळे मिटलेत. श्वासोश्वास थांबलेला आहे, चैतन्य निघून गेलेलं आहे. छत्रपतींचे छत्र मिटले, मराठ्यांचा राजा पोरका झालेला आहे. आई वेड्या शिवबाची आई कायमची निघून गेली हो. आज ते शिवाजी महाराजांच्या मनात केवढी कालवाकालव झाली असेल. माझी आई जी शिवनेरीवर मला अंगाई गीत गाणारी होती, जी लाल महालात माझी लाड पुरवत होती, जी राजगडावर मला लढण्यासाठी स्फूर्ती देत होती आणि रायगडावर थरथरत्या हाताने सुखी हो बाळा म्हणून मला आशीर्वाद देत होती, ती आई कायमची निघून जात होती. आणि आता महाराष्ट्र माझ्या ताब्यात आहे, अख्खे सह्याद्रीचे गड किल्ले माझ्या ताब्यात आहे. अरे त्या गड किल्ल्याच्या उंच उंच शिखरावर जाऊन किती जोरामध्ये आऊ साहेब म्हणून जोरात हाक मारली तरी आता शिवबा ही हाक ऐकू येणार नव्हती. ज्याला आई आहे ना त्यालाच त्या हाकेचं सुख असतं. नाही ना, ज्याला आई नाही ना त्याला त्या हाकेचं सुख समजतं. आई आयुष्यात नसली ना तर असं म्हणलं जातं की स्वामी तिन्ही जगाचा, आई विना भिकारी, आई विना भिकारी. श्वास हे